हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ई-के-वाय-सी बद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या Facebook हँडलला पोस्ट करून सांगितलेलं आहे, की 18 नोव्हेंबर ही ई-के-वाय-सीची शेवटची डेट असेल. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई-के-वाय-सी हाल्फ कंप्लीट झाली आहे? नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे? त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण लाडक्या बहिणींनो, 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर तुमचा लाभ बंद होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींकडे पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही, ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे, अशा बहिणींनी त्यांची ई-के-वाय-सी कशी करावी? हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वच बहिणी उपस्थित करत आहेत सरकारसमोर आणि महाराष्ट्रातील जितकेही युट्यूबर्स आहेत, तितकी सुद्धा सरकारकडे मागणी करत आहे, की या भावांनी आणि या बहिणींनी नेमकं काय करावं? कारण सरकार अपडेट देत नाहीये. बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅमनी डायरेक्टली त्यांच्या Facebook पोस्टला सांगितलेलं होतं, महाराष्ट्रातील माता भगिनींनी अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरांची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ई-के-वाय-सी उपलब्ध करून दिलेली होती. सर्व लाडक्या बहिणींनी सर्व पातळ नाही. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी, ही नम्र विनंती. म्हणजेच काय, जितक्याही महाराष्ट्रामध्ये काय होत्या लाडक्या बहिणी होत्या, सर्वांनी ई-के-वाय-सी करायची आहे. करोडो बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे, पण अजूनही लाखो बहिणींची के-वाय-सी बाकी आहे. कोणाकोणाची बाकी आहे? ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे वडील नाही आहे, ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही, ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे, त्या बहिणी ही के-वाय-सी प्रक्रिया बाकी आहे. मग अशापैकी काही बहिणींनी हाल्फ के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून ठेवली. कारण की मी त्यांना सांगितलं होतं हाल्फ आणि सरकारने कालपर्यंत म्हणजे बुधवारी गुरु नानक जयंतीच्या दिवशी ते अपडेट करणार होते, पण अजूनही अपडेट दिलेली नाहीये. लाडक्या बहिणींनो, आज शेवटचा दिवस आपण पकडूयात म्हणजे गुरुवार. गुरुवार हा शेवटचा दिवस पकडूयात आणि शुक्रवारपासून आपण काय करूयात, आपल्या फॅमिलीमधल्या म्हणजे तुमचं जे सरनेम सेम असेल, बरोबर? तुमचं जे आडनाव सेम असेल, त्या बांधवांचा म्हणजे तुमची आई असेल, त्यांचाही टाकू शकतात. बहीण असेल, भाऊ असेल, त्यांचाही तुम्ही आता आधार कार्ड टाकावं लागेल. अन्यथा तसाही आपला लाभ बंद होणार आहे. मग असंच काहीतरी करूयात, जेणेकरून आपली ई-के-वाय-सी कंप्लीट होईल. बरोबर? पण मला असं म्हणायचं आहे लाडक्या बहिणींनो, ज्याही बहिणींकडे वडील नाही आहे किंवा पती नाही आहेत किंवा त्यांचं अनाथ आहे बहिणी किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाहीये किंवा अशा लाडक्या बहिणी आहेत, त्या अशिक्षित आहेत, त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहेत. अशा बहिणींना ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करताच येणार नाहीये. बरोबर? त्या पात्र आहेत. असं नाही म्हणत आहे, की मी त्या अपात्र आहे. त्या पात्र बहिणी आहेत. त्यांना खरंच गोरगरीब बहिणी आहेत. त्यांना खरंच या लाडकी बहीण योजनेची गरज आहे. पण सरकार अजूनही झोपल्याचं नाटक करत आहे. तर निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्ही सरकारला नक्की बघायचं आहे. कारण तुम्हाला सरकारची ई-के-वाय-सी सरकारची पडताळणी त्या ठिकाणी करून आणता येणार आहे. जरी सरकारने तुम्हाला अपात्र ठरवण्यासाठी इतके म्हणजे तुम्ही विचार करा ना, गेल्या दीड पावणे 2 महिन्यापासून सरकार असंच करत आहे, की आपण एवढी मागणी करताय, लाडक्या बहिणी करताय, न्यूजपेपर करताय, आम्ही युट्यूबर्स करताय, तरी सुद्धा झोपेतून उठण्याचं कामच करत नाही आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमची वेळ आलेली आहे. प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. कारण भलेही लाडक्या बहिणींची के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या बहिणींची के-वाय-सी राहिलेली आहे, शेवटचे 12 दिवस उरले आहेत. शेवटचे 12 दिवस आहे आणि या 12 दिवसांमध्ये खरंच तुम्ही बघा, वेबसाईट चालत नाही. वेबसाईटमध्ये ओ-टी-पी येत नाही. कधी एरर नॉट फाउंड म्हणतं, 404 एरर म्हणतं, कधी काही एरर येतं, कधी काही एरर येतं. तर लाडक्या बहिणींनो, प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला महाराष्ट्रामध्ये सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून ज्या बहिणींची के-वाय-सी चुकलेली आहे, त्या बहिणींना सुद्धा एडिटचं ऑप्शन उपलब्ध होईल. ज्या बहिणींची पती, वडील नाही, अनाथ आहे, सोबत राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही, त्या बहिणींकडे मोबाईल नाही, अशा बहिणींच्या ई-के-वाय-सी बाबत आदितीताई तटकरेंनी काहीतरी प्रश्न उचलून धरावे किंवा त्यांनी Facebookच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, PR माध्यमातून लाडक्या बहिणींपर्यंत काही इन्फॉर्मेशन द्यावी, असं मला वाटतं. पण याच्यावर माझं एक मत देतो लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी अनाथ आहेत, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, या सगळ्या बहिणींना निराधार योजनेमध्ये ट्रान्सफर करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. बरोबर? निराधार योजनेमध्ये ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही किंवा ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणी नाही आहे, अशा बहिणींना निराधार योजनेमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्लॅन असू शकतो. पण आता फक्त आजचा दिवस वेट करा गुरुवार. जर लाडक्या बहिणींनो, आज जर सरकारने माहिती दिली नाहीये, तर तेव्हा तुम्ही तुमचं जे आधार कार्ड ज्या बहिणींचं सेम असेल म्हणजे मुलीचं सेम आहे, मुलाचं सेम आहे, आईचं सेम आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्यांची इन्फॉर्मेशन टाका. जर तुम्ही सासूकडे राहत असाल लाडक्या बहिणींनो, अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला सासरच्यांचं कोणाचं तरी टाकायचं आहे. त्या आधार कार्डमध्ये सासरचं सरनेम असेल तुम्ही सासरचं टाका. ज्या बहिणी अनाथ आहेत त्यांच्याकडे कोणीच नाही आहेत, त्या बहिणींनी त्यांची हाल्फ के-वाय-सी करून ठेवा. ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही आहे, त्यांनी सुद्धा हाल्फ के-वाय-सी करून आता जर प्रश्न येतो, ज्या बहिणी मोबाईलच वापरत नाही, आधार क्रमांक आहे, मोबाईल लिंक नाही आहे, मोबाईल वापरत नाही, तर मग अशा बहिणींचं काय होईल?
त्या बहिणींसाठी या आदितीताई तटकरेंकडे मी नतमस्तक होतो. माझ्या लाडक्या बहिणीसुद्धा नतमस्तक होतात. लवकरात लवकर तुम्ही निर्णय द्यावा. आजच्या आज तुम्ही निर्णय घ्यावा. उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून लाडक्या बहिणी चालू करावी. सोबतच जर तुम्हाला पॉसिबल झालं, की हे जे शेवटचे 12 दिवस राहिलेले आहेत, याला अजून 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवून द्यावे. कारण की असंख्य लाडक्या बहिणी आहेत, लाखो लाडक्या बहिणी आहेत. रखडलेली आहे. एवढीच मागणी मी सरकारकडे करतो. मागणी माझ्या लाडक्या बहिणीची आहे. लवकरात लवकर आदितीताई तुम्ही आता एक महिला आहे, तर तुम्हालाही या गोष्टीची जाण असेल, की पती नसेल, वडील नसेल, अनाथ असेल, तर त्या बहिणींच्या कष्टामधून जावं लागतं. हा तुलाच त्या बहिणींकडे कशा नजरेतून बघतो. म्हणून आदिताई तटकरे माझ्या लाडक्या बहिणींची मागणी पूर्ण करा आणि लवकरात लवकर याचा कालावधी सुद्धा वाढवून द्या आणि तसंच त्यांना ऑप्शन पती नसेल, वडील नसेल, ते बायपास कोणाचं करायचं? आय होप लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आता या व्हिडिओला महाराष्ट्र बहिणी जेणेकरून थोडा सपोर्ट मिळेल आणि या व्हिडिओच्या तुमच्या माध्यमातून सरकार आपल्याला चेंज करेल आणि लवकरात लवकर हीच ऑप्शन राशन कार्डमध्ये कोणी नाही किंवा त्या बहिणी अनएज्युकेटेड आहेत, नाहीत अशा